ते सामना मात्र सुरू होतोय. पहिला चेंडू गोलंदाज आकाश गिरी, गोलंदाजच्या माध्यमातून एक धाव. इजाज मेहरो पनवेल, चंद्रकांत म्हात्रे, नवीन पनवेल, विलास जाधव डोंबिवली, नितीन वाणी नेरुल असे दिग्गज पंच सुद्धा या स्पर्धेसाठी लाभले गेले आहेत. अशी ती अतिशय चांगली स्पर्धा, म्हणजे एकूण व्यावसायिक सर्व पंच समालोचक वापरले गेलेत या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक धावफलकावर लागली गेले. सामना चालू आहे कालुंद्रे विपक्ष कामोटे के वर्सेस के हा सामना पाहायला मिळतोय. आकाश गिरी हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर फेकतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकल्यानंतर त्यानंतर आकाश गिरीच्या या चेंडूवर वाईड एक धाव. एकूण पहिल्या षटकामध्ये फलकावर धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. हा चेंडू फुलटॉस झेलकाळ क्षेत्राचे झेल टिपतोय. फलंदाज बाद आणि जल्लोष पाहायला मिळतोय. नरेश घरात यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस या क्षेत्ररक्षकासाठी आणि गोलंदाजासाठी. माजी ग्रामपंचायत सदस्य कालुंद्रेचे आमचे नरेशजी घरात यांच्याकडनं गोलंदाजासाठी 500 रुपये आणि जो झेल टिपलाय प्रसाद म्हात्रे याच्यासाठी 500 रुपये, म्हणजे दोघांना 1000 रुपयाचं बक्षीस नरेश घरात. ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं प्रसाद आज खऱ्या अर्थानं आम्हाला उशिरा आपण सांगलात, परंतु आज त्यांचा दुग्ध शर्करा दिवस महत्वाचा, अगदी त्याच्या आयुष्यातला जीवनातला महत्वाचा दिवस म्हणजे माणसाचा वाढदिवस. आणि तो वाढदिवस आज प्रसाद म्हात्रे याचा आज वाढदिवस. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रसाद तुला आमच्या आयोजक अर्थात गावदेवी क्रिकेट क्लब न्हावा यांच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो जोरदार टाळ्या प्रसादसाठी. आज त्याचा वाढदिवस आणि तेवढीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. अप्रतिम झेल, आम्ही स्टॅमिंग शॉट, झेल खाली क्षेत्ररक्षक आकाश गिरी झेल टिपतो. दुसरी विकेट, बॅक टू पॅव्हेलियन. नक्कीच फलंदाज बाद होते. आपण पाहिलं तर सलामीला आलेले फलंदाज सुरुवातीच्या कालामध्ये जर विचार केला तर फलंदाज विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस सतीश पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. मित्रांनो आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बारक्या कांबळे बाद झाला अगदी 0 या धावसंख्येवर. त्यानंतर फलंदाज चेतन गोवारी बाद होतोय. आपण पाहिलात तर 0 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज खातं न खोलता बाद झाला. आता मात्र सर्वस्व जबाबदारी येऊन राहिली आहे परेश म्हात्रे नामक फलंदाजावर. ज्या फलंदाजांना पहिल्या सामन्यामध्ये मी म्हणेन चांगली कामगिरी केली नव्हती तो परेश. व्हेरी गुड डिलिव्हरी आकाश गिरी. आकाश गिरीला आपण पाहिलात तर आकाश गिरीच्या वाट्याला कधी सलामीचं षटक आलं नव्हतं आणि इथे मात्र त्या गोलंदाजावर विश्वास दाखवला प्रवीण घरतनं. एक यशस्वी कर्णधार. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल. सतीश पाटील समर्थन देत आहेत, मनोबल वाढवतायत. इथे मात्र परेश म्हात्रे हा चेंडू खेळतोय डीप मिड क्षेत्राकडे. चेंडू एका टप्प्यानं अडवणार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज असेल क्षेत्ररक्षक परेश चिखलेकर. तिथे मात्र 2 धावा पळून काढल्या आहेत. 2 धावांच्या मदतीनं आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धावा. व्हेरी गुड स्टार्ट, व्हेरी गुड स्टार्ट मी म्हणेन गोलंदाज आकाश गिरीच्या माध्यमातून. अक्षरशः या मी म्हणेन मातब्बर फलंदाजांना मी म्हणेन बारक्या कांबळे आणि परेश म्हात्रे त्याचबरोबर चेतन गोवारी या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं आकाश गिरी नामक या खेळाडूंना. आकाश गिरीची ओळख आहे एक अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. ज्या वेळी आकाश गिरी आपल्या कालुंद्रे संघाला नेहमीच संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं जातं. मग फलंदाज बाद झाल्यानंतर आकाश गिरी तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा करतोय. इथे मात्र पहिलं षटक सलामीचं फेकतोय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर देतोय 4 धावा. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद
एक बारक्या कांबळे जो मागच्या सामन्याचा सामनावीर झाला होता, ज्या खेळाडूने 44 धावांची दमदार केली होती, ज्या खेळाडूने 10 धावा 2 षटकामध्ये 6 विकेट पटकावले होते, त्या फलंदाजाला तंबूमध्ये 0 या धावसंख्येवर परतवण्याचं काम केलंय आकाश गिरीनं. फलंदाज बादला अक्का या ठिकाणी बारक्या आणि चेतन, विक्रांत पाटील आणि परेश म्हात्रे ही जोडी मैदानात सज्ज असेल. गोलंदाज कोण असेल? वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. प्रवीण जगदाले. काका म्हात्रे आपण पाहताय मैदानावर एक श्वान पथक, श्वान फिरतोय आणि रजनी स्पर्धा म्हटली तर या पाहुण्यांची उपस्थिती नेहमीच पाहायला मिळते. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहिला जातो विक्रांत पाटीलच्या बॅट मधून, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा अपयशी होतोय. चेंडू आणि चेंडूफलीचा संपर्क साधत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर थांबली जाते फक्त आणि फक्त 4 धावा. आदरणीय सरपंच आपण पाहिला तर जितेंद्र म्हात्रे साहेब सुद्धा अजूनही या स्पर्धेमध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांची खास करून ओळखदार आर्थिक सहकार्य या आमच्या आयोजकांना उपलब्ध करण्यासाठी फार मोठी मेहनत सुद्धा त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. हा चेंडू परेशच्या बॅट मधून, परंतु विक्रांतच्या बॅट मधून माफी असावी. इथे मात्र विक्रांत सुद्धा होतोय जेलबाद. 3री विकेट, 3री सफलता कालुंद्रे संघाला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. थँक्यू मास्टर. पा दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि इथे मात्र कामोठी संघाचे महत्वाचे फलंदाज मैदानातून बाहेर होत आहेत, पॅव्हलियन मध्ये परतत आहेत. पहिला फलंदाज बारक्या, त्यानंतर फलंदाज बाद झाला चेतन आणि तिसरा फलंदाज मात्र विक्रांत पाटील. 3 फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा. संकटात सापडलाय 4 षटकांचा सामना. दुसरं षटक चालू. गोलंदाज प्रवीण जगदालेचं आणि धावसंख्या 4, फलंदाज बाद 3, 3 बाद 4. या सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे नक्कीच किशोरजी घरात सुद्धा आपण पाहू शकाल. व्यासपीठावरून आमचे मान्यवर मंडळी. इथे मात्र परेशनं खेळून काढलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं. 2 धावा पलून काढल्या आहेत. परेश म्हात्रेला इथे चांगली खेळी साकारावी लागेल. ज्या परेशला प्रामुख्याने एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्या परेशला मात्र आता सर्वस्व जबाबदारीने खेळ करावा लागेल. प्रयत्न आणि मेहनत करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण संघ पूर्णपणे अक्षरशः अडचणीत सापडलाय. दुसरं षटक आणि धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. चेंडू व्हेरी गुड शॉट. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. चेंडू आउट ऑफ पार्क. दैट्स अ ब्रँडेड सिक्सर. कुमार सानू की आवाज में आमचे जयंत पाटील पा पूर्णपणे आमची चाय पाण्याची व्यवस्था करत असताना या व्यासपीठावर. या जयंत, आपलं सुद्धा फार मोठं योगदान आहे. आपलं सुद्धा स्वागत असेल. षटकारांना धावसंख्या धावफलकावर वाढली जाते. धावसंख्या 12 धावा, 12 रन्स. परेश म्हात्रेला नक्कीच ज्या पद्धतीनं सर्वस्व जबाबदारीने खेळ करण्याची गरज असेल आणि ती खेळी करतोय. प्रयत्न तर चालू आहे. मी म्हणेन इन्फॉर्म परेश म्हात्रे. वैयक्तिक 11 तर संघाची धावसंख्या एकूण 12. ही खरी ओळख आहे परेशची. मी म्हटलं होतं की परेश हा इन्फॉर्म खेळाडू आहे. ज्यावेळी बारक्या कांबळे परततो त्यावेळी एकमेव जबाबदारीने खेळ करणारा परेश, ज्यावेळी परेश परततो त्यावेळी बारक्या खेळतो. ही मी म्हणेन खेळातली निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर स्थिर. दुसरा षटक 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकांचा सामना असेल. या षटकातला चेंडू चांगला चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू सिल्ली मिड ऑफ कडे डायरेक्ट हिट, परंतु
परेश सुरक्षित. इथे मात्र एक धाव मिळाली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांचा हा सामना असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 13 धावा. 3 बाद 13. कामोटे संघ विरुद्ध कालुंद्रे असा हा सामना आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये बारक्या कांबळे ठरला होता सामनावीर. कालुंद्रे संघाचा जर विचार केला तर आपण पाहिला तर कालुंद्रे संघाचा प्रशांत अतिशय चांगली कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता मागच्या सामन्यामध्ये सामनावीर. इथे मात्र काय घडणार? 13 धावा फक्त धावफलकावर. या मैदानावरचा विचार केला तर 40 धावा कमीत कमी 4 षटकामध्ये होणे कामोटे संघाचे फार गरजेचे असतील. कारण कालुंद्रे संघ प्रवीण घरत यांचा संघ म्हटला तर परेश चिखलेकर, सनी घरत, प्रवीण घरत हे चांगले मातब्बर खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतायत सातत्यानं. आणि या संघासमोर मी तर म्हणेन कमीत कमी 40 धावा ठेवणे हे मी म्हणेन अनिवार्य असेल. पण काय घडणार? या येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा जमा होतील? कारण 13 फक्त धावसंख्या धावफलकावर. गावदेवी क्रिकेट संघ नावा मी म्हणेन या गावाची ओळख आई गावदेवीच्या नावानं पुन्हा एकदा या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली गेली. 1,50,000 प्रथम क्रमांक, द्वितीय 75, तृतीय 35,000 आणि स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूंना टी शर्ट सुद्धा देण्याचं या ठिकाणी पूर्णपणे आयोजकांनी मानस धाडस दाखवलंय. स्पर्धेसाठी मालिका वीर बाईक आमचे आशिष पाटील आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून मालिका वीर बाईक सुद्धा किशोर घरात आणि आशिष पाटील. जय कन्स्ट्रक्शन, मोरिया इंजिनिअरिंग म्हणजे फार मोठी चांगली त्यांचं योगदान पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे चेंडू निर्धाव जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिर धावफलकावर 13. सनी घरात एक डावखुरा गोलंदाजीसाठी सज्ज असेल सनी घरात. आणि समोर असणारा फलंदाज जर बरं विचार केला तर एक यशस्वी फलंदाज परेश मात्रे. नेरा रजनी स्पर्धेमध्ये मागच्याच वर्षामध्ये त्यांनी मालिकावीर बाईक पटकावली. राधे एंटरप्राइजेस चिरले मैदानावर सुद्धा मालिकावीरचा मानकरी ठरला हा खेळाडू. चेंडू आडव्या बॅटने केला. मिस टायमिंग शॉट. सनी घरात स्वतः गोलंदाज पलत जाऊन झेल टिपतोय आणि परेश मात्रे सारखा महत्वपूर्ण फलंदाज सुद्धा होतोय झेलबाद. भांडण आणि घरी याला डोक्यावर घेऊन आपटा, याला डोक्यावर घेऊन आपटा. आज बाळ्यानं बाजूच्या पोरीचा या बॉल दाबून केलाय चपटा. आज बाळ्यानं बाजूच्या पोरीचा या बॉल दाबून केलाय चपटा. मास्टर नवीन फलंदाज मैदानात जातो सुबोध गोवारी. सुबोध गोवारी हा फलंदाज आपण पाहिलात तर 5व्या क्रमांकावर 6व्या क्रमांकावर माफी बसावा. परेशच्या खेळीचा विचार केला तर परेशने या सामन्यामध्ये एकूण धावसंख्या आपल्या संघासाठी खेळून काढल्यात 12 धावांवर बाद होतोय. एकमेव फलंदाज परेश ज्यानं चांगली आतापर्यंत कामगिरी केली. परेश बाद झाला. नवीन फलंदाज सुबोध मैदानात पंचांकडनं गाठ घेतोय. समोर गोलंदाज सनी घरात, डावखुरा गोलंदाज सनी घरात सुबोध असा सामना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30. मानस 11 कालुंद्रे. मानस 11 कालुंद्रे म्हटलं तर नक्कीच याच गावातला पॅकर्स सतीश पाटील आमचे आशिष पाटील यांचे बंधू सतीश पाटील यांनी पॅक केलेला संघ मानस 11 कालुंद्रे संघ. तर दुसऱ्या बाजूला ओम साई कामोटे संघाचे पॅकर्स महेश ओमसाई ग्रुप. म्हणजे एकाच गावातले 2 पॅकर्स दोन्ही संघांना एकमेकांसमोर आपण पाहिलात तर समर्थन देण्यासाठी म्हणजे दोन्ही बाजूने टाळ्या होतील कारण दोन्ही एकाच गावातील पॅकर आहेत दोन्ही संघांना. ओमसाई आणि मानस 11. इथे मात्र मानस 11 कालुंद्रे संघाने पकड मजबूत केली आहे ओमसाई कामोटे संघाच्या विरोधात. कारण षटक क्रमांक 30 धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर मानस 11 कालुंद्रे संघाची बाजू आणि पकड आपल्याला पाहायला मिळते अगदी मजबूत स्थितीत. जिथे मात्र कामोटे संघाचे फलंदाज आतापर्यंत पूर्णपणे मी म्हणेन मजबूत स्थितीत पाहायला मिळत नाही. रिव्हर्स सेव्ह खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज निलेश. निर्धाव चेंडूची समाप्ती
आपण पाहिलात तर कामोडी संघामध्ये नक्कीच रोशन म्हात्रेच्या या ठिकाणी अनुपस्थिती आहे, कारण इंजुर्ड अनफिट झाल्या कारणानं खऱ्या अर्थानं तो पुन्हा एकदा या सामन्यापासून वंचित आहे. खरंच रोशन म्हात्रे हा एक जबरदस्त क्रिकेट खेळाडू, आम्ही त्यांना ओळखतो, अष्टपैलू खेळाडू आहे. कदाचित त्याची अनुपस्थिती या कामोडी संघाला तर नक्कीच मी म्हणेन उणीव वाचत असेल. इथे मात्र कामोडी संघ अडचणीत येतोय. या स्थितीला या अवस्थेत खेळाडूची गरज होती, परंतु इथे काय घडलं जातं. फलंदाज निलेश पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. फलंदाज बाद, चौथी विकेट मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे मास्टर. काका मात्र पहा किती खेळाडू गोल्डन डकचे शिकारी झालेत, किती खेळाडू सिल्वर डकचे खेळाडू शिकारी झालेत. बारक्या कांबळे 0वर बाद, चेतन 0वर बाद, विक्रांत 0वर बाद, निलेश सुद्धा 0वर बाद होताना दिसतोय. म्हणजे एकूण कामगिरी बघितली तर 4 खेळाडूंनी अगदी कुठल्याही प्रकारचं खातं न खोलता बाद झालेत. निराशाजनक कामगिरी. नवीन फलंदाज संजय म्हात्रे, एक अनुभवी खेळाडू, जुना जाणका खेळाडू. किशोरजी घरात या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण पाहिलं तर अजूनही व्यासपीठावर उपस्थित आहेत किशोरजी घरात. अध्यक्ष गावचे, फार मोठी जबाबदारी आहे गावाची किशोरजी घरात यांच्यावर. परंतु हा चेंडू जोरदार फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे हजर. फलंदाज बाद होतोय. 6वी विकेट मैदानातून बाहेर. पाटलाचा नाद तुम्ही करू नका, धोतर घालून कोटवर टाकला, पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडाचं पान, डोक्यावर टोपीनी. थँक्यू डीजे मास्टर. काका मात्र सर 5वा फलंदाज डक 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 आणि डक पाहायला मिळतोय. 0वर बाद होत आहेत. काय म्हणणार काका मात्र? रवींद्र, खरं तर सांगायचं झालं तर ज्या कांबोडी संघाने सशाच्या गतीने, जी हिसाबनीतीतली गोष्ट आहे, सशाच्या गतीने 72 धावा कुठल्या होत्या 5 षटकाच्या सामन्यामध्ये. आणि दुसरीकडे आपण माणसरी काळुंद्रे संघाची परिस्थिती पाहिली तर JP फुंडे संघासमोर हा संघ पराभूत होणार का, म्हणजे कासवाच्या गतीने आला होता. पण जी आपण नीती नेहमी पाहतो की कासव आणि ससा यांची शर्यतीमध्ये नेहमी कासव जिंकतो असं म्हणलं जातं. आज या सामन्यामध्ये, दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये मात्र याच मानस इलेव्हन कांबोडी संघाने संपूर्ण कांबोडी संघावर, जर्मन कांबोडी संघावर पूर्णपणे दबाव टाकलाय. कारण त्याचे तब्बल तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 फलंदाज जेव्हा 0वर बाद झाले आहेत त्यामुळे पूर्णपणे अडचणीत आलाय हा संघ. पण या बुडती नौका पलटणाऱ्या एका नाखव्याची नावण्याची गरज आहे. तो कोणता खेळाडू असेल जी कांबोडी संघाला या ठिकाणी, अर्थात ओमसाई कांबोडी संघाला या पैलतीराला घेऊन जाईल? नक्कीच नक्की काका मात्रे सर, आज तर क्रिकेट केलाय पा, ज्याने उच्चांक गाठला 72 धावांचा, आणि ज्याला कमी धावसंख्येचं आव्हान पेलता सुद्धा येत नव्हतं, तिथे मात्र दोन्ही संघांमध्ये असणारा हा सामना या ठिकाणी वेगळ्या अवस्थेत पाहायला मिळतो. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं नशिबानं दिली साथ. खराब क्षेत्ररक्षण, सीमा पार, चौकार. आजच माझा झालाय पगार. तर रवी, आपण या ठिकाणी पाहिलं तर हा निश्चितच एक संजीवनी चौकार आला. पण यावेळी कामोठे टेनिस क्रिकेटचे सन्मान्य बंटी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. नक्कीच मोस्ट वेलकम बंटी, आपलं सुद्धा स्वागत असेल. एक जबरदस्त फोटोग्राफर म्हणून जे ओळख आहे त्यांचं स्वागत, आणि नेहमीच कामोठे संघाला त्यांच्या माध्यमातून समर्थन दिलं जातं. स्वागत असेल. हा चेंडू स्क्वेअर, खराब चेंडू हो, पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर पुन्हा एकदा 1 धाव वाढली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या धावफलकावर बघितली तर एकूण 19 धावा धावफलकावर, 19 रन्स. षटक क्रमांक शेवटचं, अगदी स्लॉग ओव्हरचं षटक. इथे मात्र हाणामारी करणे फार गरजेचं असेल. लॉंग ऑफच्या दिशेनं फलंदाज बाद होतोय, झेल बाद. 7वा फलंदाज
तसेच कांबोडी संघाचे समर्थक आणि आमचे मराठी समालोचक अर्थात भाऊ म्हात्रे यांचं देखील काही क्षणापूर्वी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावर 19 षटक क्रमांक शेवटचं कामोडी संघ अक्षरशः अडचणीत सापडलेत काका म्हात्रे सर. इथे मात्र कुठेतरी येणाऱ्या फलंदाजांना मी म्हणेन चांगली कामगिरी करणे गरजेचं असेल. डू ऑर डाय हा सामना असेल. जिंकणारा संघ फायनलमध्ये दिसेल, हरणारा संघ मी म्हणेन या स्पर्धेमधून बाहेर जाईल असा हा सामना. कारण या अगोदर दापोली संघानं आपलं अस्तित्व कायम ठेवलंय. इथे या दोन संघांमधून आपलं अस्तित्व कोण जिवंत ठेवणार. धाव मिळाली जाते, पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. 22 की बॅट कट, 22चा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात आलेली पुन्हा एकदा एक धाव. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या 20, षटक क्रमांक 4. कामोटे संघ ज्यानं या मैदानावर उच्चांक गाठला तो कामोटे संघ आता मात्र फक्त 20 धावा जमू शकतोय या अंतिम महत्वाच्या सामन्यामध्ये. धावसंख्या 20, षटक क्रमांक 4. फलंदाज सुलक्षण भोईर उर्फ लारा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, परंतु आता मात्र त्यांना संधी मिळाली फलंदाजीसाठी. पॅडवर आदळतोय जोरदार अपील. गोलंदाज प्रवीण घरत अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र एक आणि एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 21. प्रवीण घरत एक धाव मिळाली आहे. प्रवीण घरत एक मी म्हणेन अष्टपैलू नामवंत खेळाडू. समोर फलंदाज. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आमच्या दिशेने येतोय. अतिरिक्त स्वैरी चेंडू अवांतर एक धाव. एका धावेनं धावसंख्या वाढली जाते. 1 ने भर पडली. 22 धावा धावफलकावर लागल्या जातात. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं कामोटे संघाचा जर विचार केला, कामोटे संघानं मी म्हणेन कालुंद्रे संघाच्या विरोधात खेळत असताना समाधानकारक धावसंख्या तर उभारली नाहीये, परंतु या मैदानावर जरी कमी धावसंख्या पुन्हा एकदा अतिरिक्त धावेनं वाढते धावसंख्या. जरी मैदानावर कमी धावसंख्या असली तरी मी म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये रंगत तर येणारच असा हा मैदान आहे. हा चेंडू अतिशय चांगला फटका. क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या पद्धतीनं मारला हा फटका. दॅट्स अ बिग हिट. 6 रन. मास्टर हा षटकार अतिशय महत्वाचा असेल. काका मंत्री सर आपण पाहिलं तर हा षटकार निर्णायक ठरू शकतोय या उत्तरार्धामध्ये, कारण धावसंख्या आता मात्र जलद गतीने वाढते. 29 धावा. अजूनही चेंडू शिल्लक असतील. या षटकातील दोन चेंडूवर एखादा अजूनही डिक्लेअर फटका आला तर मी म्हणेन कामोटे संघासाठी एक फायटिंग स्कोर तयार होईल. मी म्हणेन एक चांगला चॅलेंजिंग स्कोर होईल. एक चेंडू शिल्लक असेल, माफी असावी. गुणलेखक पुन्हा एकदा आमची चूक दुरुस्त करतायत. इथे मात्र फक्त एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर 29. जर षटकार आला तर 35 धावा होतील. जर चौकार आला तर धावसंख्या 33 वर थांबेल. परंतु या चेंडूवर किती धावा येतील. या गोलंदाजाने जर या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर एकूण 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे प्रवीण घरत एक महागडा गोलंदाज ठरतो या स्लॉगवरच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये. निर्णायक ज्या पद्धतीनं युटर्न घेतला पुन्हा एकदा मी म्हणेन जखमी वाघाला पुन्हा एकदा उभं राहण्याची संधी दिली, परंतु त्या संधीचं सोनं करेल का कामोटे संघ. धावसंख्या धावफलकावर 29. येणारे 4 षटक 30 धावांची गरज, म्हणजे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. उत्तरार्धामध्ये कामोटे संघाच्या विरोधात खेळणाऱ्या मानस 11 कानुंद्रे संघाला 24 चेंडू 30 धावांची गरज. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजे आणि त्यानंतर आमचे समालोचक गुरुवर्य काका म्हात्रे सर यांचा आवाज.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकत होतो ते अर्थातच ओवळ्याचे एक सुंदर आवाज, अर्थात रवींद्र माते सर. आपण अर्थात या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये ते निरोप घेत आहेत. त्यांनी अतिशय सुंदर आवाज दिला, त्यांचा आभार व्यक्त करूया. डीजे अर्थात सर्व्हिस साऊंड सर्व्हिस संतोष मडवी नावाखाडी यांचा देखील हार्दिक आभार. त्याचबरोबर थेट प्रक्षेपण करणारे PTC किरण दळवी आणि केतन दळवी यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते अर्थात सर्व क्रिकेट रसिक, कारण नेहमी आपण पाहता की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सुरुवातीला जमते ती गर्दी उरतात ते दर्दी, सुरुवातीला जमते ती दर्दी उरतात ती सुरुवातीला जमते ती गर्दी उरतात ते दर्दी, उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. तर हे जे आमचे क्रिकेट रसिक आहेत ज्यांनी अगदी संध्याकाळी 6-6:30 पासून या स्पर्धेसाठी जे योगदान दिलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण उपस्थित आहात, आपलं हार्दिक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आमचे सर्व आयोजक आणि खास करून देणगी संकलन देणारे सन्मानित जितेंद्रजी म्हात्रे साहेब, सरपंच ग्रामपंचायत नावे, ग्रामपंचायत नावेचे मोलाचं सहकार्य, त्यांचा देखील हार्दिक आभार. त्याचबरोबर बाईकच्या माध्यमातून आम्हाला जे योगदान दिले सन्मानित किशोरजी नारायण घरत साहेब, जय कंस्ट्रक्शन, आणि त्याचबरोबर आशिषजी सकाराम पाटील साहेब, मोरिया इंजिन सेल्स अँड सर्व्हिस यांचा देखील हार्दिक आभार. किशोरजी घरत, हरिचंद्रजी म्हात्रे, संतोषजी भोईर, त्याचबरोबर जयंतजी पाटील, संदीपजी म्हात्रे, राजेशजी पाटील, तुषारजी पाटील, धीरेंद्रजी म्हात्रे, महेशजी भोईर, देवेंद्रजी भोईर, विनोदजी म्हात्रे या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण आपण या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली, त्यामुळे खरं तर आम्हा सर्व क्रिकेट रसिकांना ही संधी मिळाली. त्याचबरोबर पंच चंद्रकांतजी म्हात्रे सर, अर्थात नावा नवीन पनवेल, इजाज मारूफ सर पनवेल, विलासजी जाधव साहेब डोंबोली, नितीनजी वाणी साहेब नेरूल या सर्व पंचांचा देखील हार्दिक आभार. गुणलेखामध्ये जितू पाटील, निलेश भोईर, हितेंद्र पाटील आणि त्याचबरोबर आमचे दुसरे 2 गुणलेखक सेवन सिंग आणि त्याचबरोबर अविनाश ठाकूर या सर्व गुणलेखांचा हार्दिक आभार. त्याचबरोबर आमचे समालोचक दीपकजी भरणुके सर आणि रवींद्र म्हात्रे ओवळे यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करून आपण वळूया आजच्या या अंतिम रात्रीतल्या, या पहिल्या रात्रीतल्या अंतिम सामन्याकडे. पटतपूर्वी उद्या मात्र संध्याकाळी बरोबर 7 वाजता जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार ती अर्थात पहिला सामना नटराज नावा विरुद्ध मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, निलेश स्पोर्ट्स जावळी विरुद्ध SPCC सेवा, ओमसाई वहाळ विरुद्ध सर्वेश डेकोरेशन कुंडेवाळ, विघ्नर्थ कोंबडभुजे विरुद्ध गोल्डन स्पोर्ट्स नावा या 8 संघांच्या माध्यमातून उद्या दुसरी रात्र या ठिकाणी सजवली जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय ते ओमसाई कांबोडी संघाने तब्बल 7 गडी बाद धावा जमवल्या, त्या फक्त आणि फक्त 29-30 धावांचं लक्ष्य, प्रतिषटक 7.50 ची सरासरी. सलामीची जोडी मानस 11 काळुंदे संघाची येते, ते अर्थात प्रवीण घरत आणि फलंदाज परेश चिखळेकर, आणि पहिले षटक घेऊन गोलंदाजी येतो अर्थातच बारक्या कांबळे ज्यांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. तोच गोलंदाज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टिरक्षक, 9 खेळाडू 30 या सरकामध्ये असताना शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक अर्थातच लॉंग ऑफ युरोच्या ऑफ साईडला, ऑल्सो शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, एक मिड ऑन ही युरोशना असताना पहिलं षटक, गोलंदाज बारक्या कांबळे तयार. समोर मात्र प्रवीण घरत. परेश चिखळेकर या ठिकाणी पहिला चेंडूचा सामना करतोय, मात्र चेंडू स्वैरचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंघाने खातं उघडलं गेले ते अर्थातच मानस 11 कालदुल संघाचं, ज्याचे सतीशजी पाटील सर पुरस्कार द्यात. सेवाईंकडून पुन्हा एकदा 10 ते 12 पर्यंत रनअप आपण पाहतोय. बारक्या कांबळे तयार, पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने चेंडू फेकतोय आणि परेश चिखळेकर खेळण्यासाठी तयार. पहिला चेंडू या षटकातला. या ठिकाणी मात्र चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न केलाय, यष्टीच्या चेंडू जात होता, शॉट फाईनलेला आपण पाहिला, याला म्हणतात गोटी नेम. चेंडू सरळ यष्टीवर आदळतोय आणि फलंदाज मात्र बाद. बच्चे से काम काम बच्चे से राम नाम सत्य ये खुले हम हत्या ये काम बच्चे से काम काम बच्चे से सुन ले दो अच्छे से डर जा मरने से काम बच्चे से काम काम. सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं, शॉर्ट फाईनच्या क्षेत्रीच्या चेंडूवर गेला, त्याने बघता बघता चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला, याला म्हणतात गोटी नेम. लहानपणी आपण ज्या गोट्या खेळतो ते या क्रिकेटमध्ये किती उपयोगी पडतो ते या पहा. आणि यावेळी मात्र तो क्षेत्ररक्षकाने या चेंडू परेश म्हात्रे यांनी सरळ चेंडू या ठिकाणी यष्टीच्या दिशेने फेकला आणि हा पहिला धक्का धावचीत चरवणे बाद झाला. अर्थात एक गुणी खेळाडू ज्याने अतिशय चांगलं क्रिकेटमध्ये योगदान दिलं, मात्र निराश मनस्थितीमध्ये परततोय तो अर्थात प्रवीण घरत. नवीन फलंदाज प्रसाद घरत मैदानामध्ये येतोय.
प्रसाद म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात येतोय. धक्कादायक सुरुवात, 31 धावांची गरज आहे सामना जिंकायला असताना. मात्र क्रिकेटमध्ये पहा कधी कधी क्षेत्ररक्षक देखील सुंदर रंग भरतात ते क्रिकेटमध्ये. मगाशी कामाडी संघाचे एका पॉटवाड एक फलंदाज बाद झाले, 5 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाले होते. मात्र डाव सावरला होता तो फलंदाजने. अर्थात या ठिकाणी मात्र फरनपोट जात चेंडू खेळलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट चेंडूवर येतोय तो शॉर्ट मिडविकेटला. तोपर्यंत येते ती पहिली धाव. 1 गडी बाद 1. धक्कादायक सुरुवात. आजच्या रात्रीला शेवटचा सामना. धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 2. स्वैरच्या माध्यमातून 1 धाव मगाशी आली होती. स्वैरच्या माध्यमातून धावांचं खातं उघडलं होतं. आता मात्र समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो परेश चिखळेकर. यावी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला भिरकावून दिलंय. वाईल्ड इश लॉंगरला एक सुंदर झेल. मिडविकेट आणि वाईल्ड इश लॉंगला झेल घेतला गेला आणि आणखीन एक धक्का बसला. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. सलामीची जोडी परतली. धावा आल्या धावपलकार फक्त 2. मगाशी आपण पाहिलं प्रवीण घरत बाद झाला 0 धावसंख्येवर. त्यानंतर या ठिकाणी मध्ये परेश चिखळेकर देखील बाद होते 0 धावसंख्येवर. जी चूक केली होती कांबोडी संघाने तीच चूक या ठिकाणी करतोय. त्या अर्थातच मानस 11 कालुंदे संघ. 2 गडी बाद 2 धावसंख्या धावपलकावर. सुरुवात अतिशय खराब. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज प्रशांत घरत. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण जेव्हा तुमची गोलंदाजी जेव्हा चांगली बहरात येते जेव्हा तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा जोड मिळतो. आणि पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहिलं तर अर्थातच चंद्रा प्रसन्न व्यंकट आणि बेदी यांना जे योगदान दिलं होतं. अर्थात एकनाथ सोलकर की ज्याने फॉरवर्ड शॉर्टला ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्यामुळेच खरं तर ही चौकडी जास्त यशस्वी ठरली होती. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. चेंडूला हवेतून भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात मिडानच्या क्षेत्राच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. येतोय संजीवनी चौकार. 4 धावा. तर ही बुडती नौका पलटवण्याचं काम अर्थात करण्याचा प्रयत्न करतोय प्रसाद म्हात्रे, ज्याच्या माध्यमातून येतोय संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान. एकूण धावसंख्या त्याची 5 आणि धावपलकावर धावा येतात त्या 6. 24 धावांची अजूनही गरज आहे. थोडस निश्चित उत्साह वाढला असेल ते फलंदाजाचा, कारण थोडंसं शॉर्ट ऑफ लिंक चेंडू ज्याला आखूट टप्प्यात चेंडू असं म्हणलं जातात. फ्रंट फुटच चेंडूला भिरकावून दिलं. मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडूला सीमापार पाठवलं. पुढील चेंडू. आणि यावेळी मात्र आपण पाहिया पंचांकडे अपील केलं गेलं. दोन्ही पंच जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर अर्थात विलास जाधव सर डोंबिवली आणि नितीन वाणी सर नेरूळ या ठिकाणी दर्शवतात की फलंदाज बॅटची कड हातामध्ये येते, स्पर्श होतो आणि फलंदाज बाद होते. 3रा धक्का. तर ज्या प्रसाद घरतनी या ठिकाणी थोडीशी दिशा दाखवली होती ती अर्थात मानस 11 कालुंदे संघाला, तो मात्र या ठिकाणी बाद झाला आणि आणखीन एक धक्का बसला. 3 फलंदाज मैदानातून गमावले. धावपलकार फक्त आल्या त्या 6. जी परिस्थिती होती कांबोडी संघाची तीच परिस्थिती आहे ती अर्थात मानस 11 कालुंदे संघाची. नवीन फलंदाज मैदानात येतोय आकाश गिरी. आकाश गिरी नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय. अर्थात हा खेळ रात्रीचा आपण या ठिकाणी पाहत आहे, कारण एकूण आताची वेळ जर आपण पाहिली असेल घड्याळाची जवळपास 1:50 येत्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला. पहा पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आणला गेला. एक शॉट गली देखील त्याने केला. एक शॉट थर्डमॅन पाहू शकता. 1 पॉइंट 1 कव्हर या दरम्यान या ठिकाणी चेंडू हवेतून खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक संजय मात्र चेंडूवर जाईपर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमापार. आणखीन एक सुंदर फटका चौकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हार
दुश्मन की देखो जो फट मारी। अरे बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी। धड़क धड़क भड़क झली चटक मटक फटक झली दुश्मन की देखो जो फट लावली। बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी। धड़क धड़क भड़क झली चटक मटक फटक झली। आकाश गिरी यांनी चेंडूला आपण पाहिलात फ्रंट फुटवर गेला, चेंडूला सुंदर या ठिकाणी फेकून दिला. चेंडू जातो गेला तो अर्थात वाडिश लॉंग ऑफ सीमारचे पडले, तर लॉंगॉनच्या क्षेत्रशाने प्रयत्न निश्चित केला होता, मध्ये चेंडू सीमाप्त झाला. चौकार 4 धावा आणि या 4 धावांच्या माध्यमातून आकाश गिरीने चौकाराने आपलं खातं उघडलं. एकूण धावसंख्या धावपकडे येते ती 3 गडी बाद 10. 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिलं बारक्या कांबळीचं समाप्त झालं. या षटकात तब्बल 10 धावा आल्या आणि 3 फंडाच्या ठिकाणी मैदानात गमावले. नवीन षटक घेऊन गोलंदाज अर्थात सुलक्षण भोईर लारा सेवा एंड कडून, अर्थात या स्पर्धेला एकच एंड आपल्याला पाहायला मिळतं. सेवा एंड क्षेत्रक्षण मात्र आता विस्तारलेलं आपण पाहू शकता, कारण पॉवर प्लेचे षटक समाप्त झालं. 20 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या ठिकाणी आपण पाहिलं चेंडूला फक्त हवेतून खेळायचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. चेंडू थोडंसं कमी वेगाने आला, बॅट पुढे सरकली आणि फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला. तर नवीन फलंदाज प्रशांत घरत. पुन्हा एकदा सुलक्षण या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. चेंडूला अर्थातच लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्रक्षक चेंडूवर आहे, चेंडू पकडतोय, फेकून देतोय यष्टेच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव मिळाली, ती अर्थात प्रशांत घरतला. प्रशांत घरतने आपलं अर्थात खातं उघडलं 1 धावेने आणि एकूण धावसंख्या धावपकडे येते ती 3 गडी बाद 11. 3 गडी बाद 11. 19 धावांची अजूनही गरज आहे. समोर फलंदाज मात्र ज्यांनी चौकाराने खातं उघडलं होतं तो आकाश गिरी. सडसडीत बांधाचा फलंदाज सुलक्षण भोईर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून, अर्थातच डाव्या हाताने. यावेळी हलकासा चेंडूला खेळून करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेट आणि सिली मिडॉनच्या दिशेने 1 धावीसाठी 1 धाव मिळते ती अर्थातच आकाशला. आकाश गिरी जाऊन पोहोचला 1 धावीने. 5 या धावसंख्येवर एकूण धावसंख्या धावपळकर येते ती 12. 12 धाव धावपळकर. 18 धावांची अजूनही गरज आहे. 12 आकड्यात असं पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा, कारण आपलं ज्या जगात जेव्हा आपण येतो तेव्हा आपलं नामकरण विधी होतं 12व्या दिवशी. आपण जेव्हा हे जग सोडतो तेव्हा आपला तोही विधी होतो त्याच 12व्या दिवशी. तर 12 हा आकडा प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आकडा समजला जातो. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्राच्या चेंडूवर येतोय, जर चेंडूवर वेगाने आला असता आणि गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकला तर फलंदाज धावचीची संधी होती, मात्र ती संधी नव्हती. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपण 1 धाव मिळाली ती संघाला. 13 धावा धावपलकावर. क्रिकेटची मानदेवता सचिनजी तेंडुलकर, ज्याने वय वर्ष 13 बेब्रान स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये धावा आल्या धावपलकावर त्या 13. 17 धावांची अजूनही गरज आहे. तर क्रिकेटची महानदेवता ज्यांनी बेब्रान स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये चक्क पाकिस्तान संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षण केलं आणि कपिल देव निखंज यांचा झेल घेतला होता. रिव्हर्सिव करण्यासाठी प्रयत्न केला. चेंडूच्या फटक्यामध्ये ताकद नव्हती. आपण पाहिलं जस्टेच्या दिशेने चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, मात्र तोपर्यंत 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली. 1 धाव मिळाली संघाला. एकूण धावसंख्येत वाढ 14. 16 धावांची गरज आहे. एकेका धावांनी आपण पाहतात की काय झालं 14 धावा धावपलकर आल्यात. 16 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपळीचं युद्ध आणि ह्या युद्धामध्ये आज आमच्या अनेक मान्यवर आणि त्याचबरोबर सर्व क्रिकेट रसिक आपण पाहतात की या क्रिकेटचा आनंद घेतात, कारण 1983चं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपण कधी पाठीमागे वळून पाहिलं नाही, कारण करोडो भारतीयांनी या क्रिकेटवर प्रेम केलं आणि हेच प्रेम आजही तुम्ही पाहता की आपल्याला दिसून येतं. सुलक्षण पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र निश्चित पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, मग चेंडू गेला शॉर्ट फाईनला. 1 धावीचं योगदान मिळालं ते फलंदाजाला. 1 धाव मिळते ती फलंदाज अर्थातच प्रशांतला. प्रशांत याच्या धावसंख्येत 1 ने बदल. प्रशांत घर त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 चेंडूचा त्यांनी सामना केला. 3 धावांचं योगदान दिलं. एकूण धावसंख्या धावपळकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. प्रति षटक 7.50 जी गरज आहे
या माध्यमातून तब्बल 15 धावा धावपकाराला षटक होतं गोलंदाज सुलक्षण भोईरचं. सुलक्षण भोईरने या षटकात तब्बल 5 धावा दिल्या. पहिल्या षटकात 10 धावा आल्या त्या बारक्या कांबळेच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे येणारी 2 षटकं 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. संत वाहते कृष्णाबाई क्रिकेटचं हे खेळ आपण पाहतात. अर्थात तुम्ही महाबळेश्वरच्या खाली 30 किलोमीटर जर खाली गेलात सातारा जिल्ह्यामध्ये तर तिथे वाईचा जो ढोल्या गणपती महागणपती ज्याला म्हटलं जातं आणि तिथे वाहणारी नदी अर्थात कृष्णाबाई जी अर्थात सह्याद्री पर्वतात म्हणजेच महाबळेश्वर लोगम पावते आणि त्या ठिकाणी अगदी संत गतीने वाहते. तसं हे क्रिकेट आपण या ठिकाणी पाहताय. संत वाहते कृष्णाबाई. नवीन षटक गोलंदाज दैवत मात्रे. डावखरा गोलंदाज आहे. युवा गोलंदाज ज्याने जवळपास 4 ते 5 वर्ष कामाडी संघासाठी खूप मोठं योगदान दिलं. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याचं अर्थात चांगलं योगदान देखील मिळालं. दैवत मात्रे या ठिकाणी तयार होते. पाकिस्तानच्या संघाच्या माध्यमातून सईद अजमल हा एक खेळाडू होऊन गेला. याने अनेक क्रिकेट स्पर्धा जिंकून दिल्या पण त्याच्या वाट्याला आयुष्यामध्ये कधी सामनावीरचं पारितोषिक आलं नाही. हे एक वैशिष्ट्य होतं. बरेच असे काही खेळाडू आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता मात्र आपण पाहणार आहोत 15 धावांची गरज आहे. दैवत मात्र यावी सेवाईंकडून तयार होतोय आणि समोर मात्र फलंदाज असेल तो अर्थातच प्रशांत घरत. 3 या वैयक्तिक धावसंख्येवर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं पाहत आहे. लेफ्ट आर्म राम विकेट. अतिशय वेगाने चेंडू या ठिकाणी आला मात्र यष्टीचक चेंडूचा पूर्णपणे बीस झाला. चेंडू गेला तो अर्थातच या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 1 धाव. 22चा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव मिळते संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढवते ती अर्थात 3 गडी बाद तब्बल 16 धावा. 14 धावांची गरज आहे. समोर मात्र आकाश गिरी ज्याने तब्बल 1 चौकाच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान दिलं. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला तर डीप पॉईंटला अर्थात सुलक्षण भोईरला तैनात केलं गेला. एक शॉर्ट थर्डमॅन देखील आहे. एक शॉर्ट फाईन लेग देखील पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक म्हणजे पाहता येतो अर्थातच वाडिश लॉंग ऑफला संजय म्हात्रे. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक असेल तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि आता मात्र शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षकाला तिथून काढले आणि घेतलाय अर्थातच शॉर्ट कव्हरला. ऑन साईडला डीप लॉंग लेग एक डीप मिड विकेट त्याचबरोबर एक मिड ऑन ही रचना आपल्याला पाहू शकता. सेवाईंकडून दैवत तयार आहे. समोर आकाश गिरी 16 धावा धावपकाराला 14 धावांची गरज. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना जेहरमान दापोली संघाने सुपर 6 मध्ये अंतिम 6 मध्ये प्रवेश केलाय. पाहूया ओम साई कामोठे आणि मानस 11 कालुद्रे या 2 संघातला कोणता संघ हा सुपर 6 अंतिम 6 मध्ये प्रवेश करेल. दैवत तयार. अकोटाब्या चेंडू धावेत. कव्हरला सुंदर झेल. फलंदाज बाद. एक आणखीन धक्का बसला तो अर्थातच मानस 11 कालुद्रे संघाला. झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा आजमा के देख यही उम्र है कर ले. कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता निखिल गोवर यांनी कोणतीच चूक केली नाही आणि अर्थातच गोलंदाज देवतला एक सुंदर यश मिळवलं. आकाश गिरी एक चौकाराने खाता गुंडाळ फलंदाज पद 6 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. 4 बाद. धावा धावपकर आल्या त्या 16. अजूनही 14 धावांची गरज आहे आणि 4 फलंदाज मात्र या ठिकाणी मानस 11 कालुंद्रे संघाने गमावलेत. येणारे 10 चेंडू आणि 14 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फक्त अर्थात 4चं अंतर आपण पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानात येतोय सनी घरत. सुंदर क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहू शकताय कारण असं कधीही वाटलं नव्हतं की 30 धावा या मागणे ठरतील. त्या अर्थात मानस 11 कालुद्रे संघाला मात्र कामोठी संघाने केलेली गोलंदाजी आणि त्यांचा अप्रतिम उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण या माध्यमातून या सामन्यामध्ये निश्चितच एक कलाटणी मिळाली. पाहूया डावखरा फलंदाज सनी घरत आहे. यावेळी मैदानात तो गोलंदाज देखील आपलं एंड बदलतोय. अर्थात पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने म्हणजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं गेलं डावखऱ्या फलंदाजासाठी. पुढील चेंडू. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सुलक्षण चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडूवर लॉंग लेग क्षेत्रामध्ये होता. संजय मात्र चेंडूवर येऊन चेंडू फेकतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतात. त्या अर्थात डावखरा फलंदाज सनी घरतला. सनी घरत आपलं खातं उघडते 2 धावांनी आणि एकूण धावसंख्या धावपकर जाऊन पोहोचते ती 18. 12 धावांची गरज आहे.
सनी घरासाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केला जातोय पहा. अर्थात सुलक्षण भोईर याला तिथून हटवलं जाते, त्याला घेतलं जाते अर्थात ऑफ साईडला. आणि नवीन क्षेत्ररक्षक यावी येतोय तो लॉंग लेगला निखिल गोवारी, अंडर 19चा हा खेळाडू. निखिल गोवारी आपण पहिले लॉंग लेग मध्ये तैनात केले गेला. डीप मिडविकेटला देखील एक क्षेत्ररक्षक संजय म्हात्रे. यावी संजय म्हात्रेच्या दिशेने चेंडू येतोय, पाहूया नेमकं काय घडतंय. आणि या ठिकाणी मात्र पंचांचा आपण इशाऱ्याची प्रतीक्षा करतोय. अर्थात पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसला तो मानस 11 काळुंद्रे संघाला. संजय म्हात्रे यांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटला आपण पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी मात्र सनी घरतने चेंडूला शॉर्ट ऑफ लेन चेंडू आखोटब्या चेंडू होता, हवेतून भिरकावून दिला होता. कोणतीही चूक केली, सुंदर क्षेत्ररक्षण घेतलं आणि क्षेत्ररक्षण केलं आणि अशा प्रकारे 5वा धक्का बसला तो अर्थात मानस 11 काळुंद्रे संघाला. 5 गडी बाद 18. अजूनही 12 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रवीण जगदाळ या ठिकाणी येतोय. आता मात्र समीकरणमध्ये चेंडू बाकी आहेत, ते 8 चेंडू बाकी आणि 12 धावांची अजूनही गरज. अर्थातच कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रवीण जगदाळे. प्रवीण जगदाळे खेळण्यासाठी तयार आहे. दैवत यशस्वी गोलंदाज ठरला. एंड बदलतोय पुन्हा एकदा पंचांच्या अर्थात डावीकडून डाव्या हाताने. यावी पहा एक मानसिक दडपण. दैवत वर चेंडू पासून थोडासा निश्चित दूर जातोय, कारण उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू फेकला, जास्त स्विंग केला. 1 धावेचं योगदान मिळालं आणि या एका धाव्याने एकूण धावसंख्या धावपट्टी येते ती 19. 11 धावांची गरज. 5 फलंदाज गमावले, अर्धा संघ परतलाय. प्रवीण जगदाळे खेळण्यासाठी तयार. पुढील चेंडू यावी हा चेंडूला भिरकावून दिलाय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये शेतेचे चेंडू येतोय गौरव चिपळेकर आणि हा पुन्हा एकदा झेल 6वा फलंदाज मधून गमवलाय. आणि एक निश्चितच सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमधला. दैवतला मिळालं एक सुंदर यश आणि कामडी संघाचं क्षेत्ररक्षण एक वाखाणं जो क्षेत्ररक्षण पाहायला आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. मगाशी संजय म्हात्रे यांनी अतिशय सुंदर झेल घेतला. त्यानंतर अर्थातच मिडविकेटला गौरव चिपलेकरने घेतला झेल आणि त्यामुळे 6वा फलंदाज मैदान गमावला. धावा धावफलकावर येऊन पोचला. त्या 19-11 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 11 धावा. कोण जिंकणार, कोण जाणार सुपर 6 अंतिम 6 मध्ये. सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो राकेश चिखळेकर यावी मैदानात येतोय. अंतिम चेंडू असेल तो दैवतचा. दैवतने आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केलेत आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल धावा दिल्यात त्या वाईटच्या माध्यमातून. एकूण 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाज आतापर्यंत बाद केले. एक रनआउट होता ना, 3 फलंदाज बाद केलेत, माफ करा. तर अंतिम चेंडू दैवत तयार. हुक केला चेंडूला. शेतेच्या चेंडूवर आहे आणखीन एक झेल आणि अशा प्रकारे एका पण एक फलंदाज बाद आणि तब्बल दैवतनी त्या 4 फलंदाजांना माघारी परतवली या षटकामध्ये. खरं तर तसं पाहिलं तर मानस 11 काळुंद्रे संघ सुस्थितीमध्ये होता, कारण पहिल्या षटकात तब्बल 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 5 धावा आल्या होत्या.
पण जसं दैवत गोलंदाजीसाठी आला, दैवतने संपूर्ण सामन्याचं चित्र बदललं. 4 धावा दिल्या आणि तब्बल 4 फलंदाज त्यांनी बाद केलं, खिंडार पाडला. आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 7 फलंदाज गमावलेत. 7 फलंदाज गमावलेत. धावफलकावर आल्या त्या फक्त 19 आणि 11 धावांची अजूनही गरज आहे. अंतिम षटक. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन घरत येतोय आणि शेवटचं षटक आपण पाहूया. निश्चित हाणामारीचं षटक जर असेल, निर्णायक षटक असेल आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय निखिल गोवारी. निखिल गोवारी 11 धावांची गरज आहे. समोर फलंदाज मात्र खेळतोय तो अर्थातच चेतन घरत. 6 चेंडू 11 धावा. 7 फलंदाज गमावलेत. पहिला चेंडू या षटकातला. सुंदर चेंडूची समाप्ती. अतिशय सुंदर गुडलिंग स्पॉटवर चेंडू टाकला. चेंडू खाली राहिला. फलंदाज फक्त फ्रंट फूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूच्या संपर्कातलं उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. आता मात्र जे आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी आहेत, ज्यांच्या हृदयाचं स्पंदन वाढलं असेल, हृदयाचे निश्चित ठोके वाढले असतील, तर डॉक्टर नेहमी म्हणतात दरम्यान यावी आणखीन एक फलंदाज बाद. 8वा धक्का बसला. धावची चरबने फलंदाज मैदानातून बाहेर. कमी धावसंख्येचा पाठलाग असताना कशा प्रकारची गोलंदाजी आणि कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण हे तुम्ही पाहिलं. तुम्ही मगाशी एका सामन्यामध्ये 1983च्या वर्ल्ड कपच्या कपिल देव निकंज यांचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं. 8 फलंदाज गमावले. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन फलंदाज हेमंत घरत. तर कामोडी जर जिंकले तर अर्थातच अधिराज प्रदीप भोईर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. कामोडी संघ जिंकला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. ज्या मान्यवरांनी आम्हाला संपूर्ण तिन्ही चषकांचं अर्थातच योगदान दिलंय. तर हा चेंडू मात्र पाहूया. स्वैरचा इशारा होतोय. 1 धाव मिळते ती मानस 11 कालुंद्रे संघाला. अर्थात धावसंख्या धावफलक जमते 8 गडी बाद तब्बल 20. चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू 10 धावांची गरज. फलंदाज मात्र समोर खेळतोय हेमंत घरत. अंतिम षटक. यावी पहा फक्त दडपण. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता निखिल घरत. निखिल गोवारी अंडर 19चा खेळाडू. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र ड्राईव्ह केला चेंडू आपण पाहताय. तर अर्थात ऑफ ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू होते. 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकार धावा येतात त्या 8 गडी बाद 21. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. म्हणजे शेवट हा चेंडू अतिशय महत्वाचा. या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर कदाचित सामन्याचे चित्र बदलू शकेल. मात्र कामोडी संघ जर जिंकला तर कुमार अधिराज प्रदीप भोईर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. तर येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 आणि 9 धावांची गरज. पहा आता मात्र चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये. एखादा चमत्कार घडणार का. अंतिम चेंडू 9 धावा. त्याच वर्ल्ड कपची आठवण 1983चा वर्ल्ड कप ज्या कपिल देव निकंजाने जिंकला होता. फक्त 182 धावा आल्या होत्या आणि 137 धावांमध्ये आपण वेस्ट इंडिज संघाला पराभूत केला. तोच क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. अंतिम चेंडू आणि 9 धावा. 8 गडी बाद धावा प्रकार आल्या त्या 21. अंतिम चेंडू आजच्या रात्री मधला. समोर फलंदाज मात्र पाहूया. अंतिम चेंडू क्षेत्ररक्षण जवळ घेतलं गेलंय. गोलंदाज तयार आणि या चेंडूवर मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला तर अर्थात लॉंग लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मध्ये 1च धाव मिळाली आणि 7 धावांनी हा सामना जिंकला. सुपर 6 मध्ये अंतिम 6